आणि यानंतर बघूयात बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाली। महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा। उष्णतेची लाट 11 मार्चपर्यंत कायम राहणार। 12 आणि 13 तारखेला तापमान कमी होण्याचाही अंदाज। मुंबई पालिका आणि पोलिसांची दादर परिसरातल्या अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाई सुरू। दादर परिसरात लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत असल्यानं पालिका आणि पोलिसांची कारवाई। मुंबईमधील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली। शहरासाठी मुंबई रिडेव्हलपमेंट फॅसिलिटेशन पोर्टल हे आधुनिक डिजिटल व्यासपीठ विकसित करण्याचा पालिकेचा निर्णय। आयटी कंपन्यांकडून ई-निविदा मागवण्यात आल्या। मुंबई महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या भांडूप रेल्वे स्थानकावरील पुलाचं काम हे जोरात सुरू। पुलामुळे रेल्वे स्थानक परिसरातील नागरिकांना वाहतुकीचा नवा पर्याय मिळणार। शिवाय स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता। सीईटीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल। तृतीय वर्षाच्या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर। मार्च अखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीला होणाऱ्या परीक्षा 9, 10, 11, 13 आणि 15 एप्रिलला होणार। मुंबई कोस्टल रोडवरील म्युझिकल रोड विरोधात 650 कुटुंबांचं आयुक्तांना पत्र। सततच्या आवाजाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। आयुक्तांकडे रस्त्यावरील संगीत बंद करण्याची मागणी केली। मुंबई पालिका 16 कोटी रुपये खर्चून फक्त फोर्ट ते बांद्रेपर्यंतच्या 17 पाणपोईंची डागडुजी करणार। मुंबईमधील सार्वजनिक पाणपोईंना आता मोठा सांस्कृतिक वारसा। विविध समाजातील नागरिकांनी पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी ठिकठिकाणी पाणपोई बांधल्या। मुंबईच्या काळाघोडामधील चौकाला इस्रायलच्या सिमॉन पेरेस यांचंच नाव राहणार। काँग्रेस सपाचा विरोध असलेला प्रस्ताव महापालिकेत बारगळलाय। इस्रायलचे दिवंगत पंतप्रधान सिमॉन पेरेस यांचं नाव रद्द करण्याचा प्रस्ताव हा महासभेच्या पटलावरती आलेला।